स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि विस्तारित मांडणी. आता आपण हे घेतलं, विस्तारित मांडणी कशी करायची संख्येची, एकक स्थानी काय असतो हे घेतलं की नाही. याच्यावरचे काय करू आपण स्वाध्याय बघू. आता बघ, 50,361 या संख्येतील 1000 स्थानी असणारा अंक. 1000 स्थानी कोणता अंक आहे? एकक, दशक, शतक, हजार, शून्य आहे की नाही. व एकक स्थानी किती आहे? एक. असणारा अंक यांच्या स्थानिक किमतीतील बेरीज विचारले. बेरीज किती आहे मग सांग. 0 आणि 1 किती येतो? 1. मग पर्याय क्रमांक 3. आता दुसरं, पुढीलपैकी कोणत्या संख्येत 4 या अंकाची स्थानिक किंमत सर्वात कमी आहे? स्थानिक किंमत म्हणजे माहिती की नाही ही किती आहे? एकक, दशक, शतक, हजार, 10,000. तुम्हाला असं एकक, दशक, शतक नाही कळालं तर सरळ बघायचं. 4 वर किती शून्य येतात? 4. इथं 4 वर 3 म्हणजे ही पण मोठी. ही 4 वर इथं 4 आणि या 4 वर 2 आणि या 4 वर यायला का काही नाही. हा एकक स्थानचा अंक झाला. मग सर्वात कमी किंमत 4ची कोणती येईल? पर्याय क्रमांक 4. आता बघ, 917 स्टार. आता आपण इंग्रजीतून आकडा लिहू. 917 स्टार मी डॅश देते. या संख्येतील स्टारच्या जागी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. या जागी समान अंक घ्यायचा. जर त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 45 असेल तर स्टारच्या जागी येणारा अंक किती? आता मला सांग. 6 घेतला आधी, 60 इथं 6 घेतले, इथं 6 घेतले. 60मधून 6 गेले किती राहिले? 45 येते का? नाही. आता इथं बघ, 5 घेतला, इथं 5 घेतला, याची किंमत किती येईल? 55. नाही, स्थानिक किंमत कालची बघ, ही 50 आणि ही 5. या दोघांची जर वजाबाकी केली तर उत्तर 45 येते की नाही. मग आपल्याला उत्तर काय पाहिजे? 45. काल आपण बेरीज शिकलो पूर्ण याची शिकलो की नाही ते. आता याच्यामध्ये तुम्हाला कसं बी विचारतात. कधी सबट्रॅक्शन विचारतात, कधी या स्थानांच्या संख्येची बेरीज विचारतात. प्रश्न बघ आता कसे विचारायले. तर काल आपल्याला सोपं वाटलं एकदम. एक्सपांडेड फॉर्म केलं की सोपं वाटलं की नाही. त्याची ॲडिशन केली तरी सोपी वाटली. पण याच्यातल्या एका अंकाचं विचारायलेत की नाही तुम्हाला. कधी शतक स्थानचा, कधी दशक स्थानचा विचारतात. मग असं प्रश्न कसा विचारायलेत हे लक्षात ठेवायचं. प्रश्न जर आपण व्यवस्थित वाचला ना, सगळं सोपं आहे की नाही. मग आता हे 6 ठेवलं तर 60मधून 6 गेले तर 54 येतात. 40मधून 4 गेले तर किती येतात? 40मधून 4 गेले. मागं घे पटकन. 36. मग आपल्याला 45 पाहिजे. बघ बरं, असे पटपट सबट्रॅक्शन, ॲडिशन या गोष्टी आल्या पाहिजेत मॅथमध्ये. आता ही बघ, एका संख्येतील 1000 व एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. एकदा सगळं वाचायचं नाही, आपल्याला अर्थ कळायला पाहिजे. एका संख्येतील 1000 व एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत. दर्शनी म्हणजे आपल्याला जी दिसते ती, एक्सपांडेड फॉर्म नाही. 1000. आता बघ, हे एकक, दशक, शतक, हजार. 1000 व एकक स्थानी असणाऱ्या अंकाची दर्शनी किंमत समान आहे. 1000ची आणि एककची समान आहे. त्याच्या स्थानिक किमतीतील फरक 0 असल्यास तो अंक कोणता असेल? हे की नाही. आता कशा विचारलं आपल्याला? 1000 आणि एकक स्थानी. मला सांग, 1000 स्थानी ही घेतली, मग याचं दर्शनी किंमत 2 येते आणि एकक स्थानी दर्शनी किंमत समान आहे. त्यांच्या स्थानिक किमतीतील 2ची 2000 यायली आणि एकक स्थानचा 2 यायला तर जास्त येते की नाही. मग असा कोणता अंक ठेवल्यावर आपल्याला 0 येईल? 0. इथं 0 ठेवला, इथं 0 ठेवला, यांचा जर फरक केला तर 0च येईल की नाही. बाकी आता आपण 1 ठेवला तर 1ची स्थानिक किंमत किती यायली? 1000. आणि त्याच्यातून एकक स्थान वजा केला तर 999. मग चुकायले की नाही उत्तर. सगळ्या गोष्टी ह्या बघायच्या. आता बघ, 36,946 या संख्येतील अधोरेखित अंकाच्या दर्शनी किमतीतील
फरक इथं काय विचारलं? दर्शनी. स्थानिक विचारलं का? नाही. दर्शनी म्हणजे जी संख्या आहे ना तीच घ्यायची आपल्याला. आता सांग, अधोरेखित दर्शनी किंमत किती आहे? 6. आणि इथे किती आहे? 6. याच्यातला फरक म्हणल्यावर काय? वजाबाकी. मग उत्तर किती आलं? 0. पर्याय क्रमांक किती? 3. कळालं? आता आपण 5च गणितं घेऊ. आता तुला पुन्हा आणखी समजून सांगते. कळालं का पण?